तर नमस्कार मंडळी, मी संदेश भाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे। तर मंडळी आहे गावाकडे आणि संध्याकाळची वेळ आहे। आलो होतो इकडे क्रिकेट खेळायला। ॲक्च्युली आलो दुपारी मुंबईवरून, थोडं फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि इकडे मुलांसोबत आमच्या गावातल्या क्रिकेट खेळायला आलो होतो। आता सर्व तिकडे चालू आहेत, झालं सर्व आटपलं, आता निघाले सर्व, आम्ही पण निघालो आहे। तर मला व्हिडिओला सुरुवात करावी, गावाकडे आलो आहे आणि उद्या पुन्हा रिटर्न जाणार आहे ना मुंबईला, मग जास्त वेळ भेटणार नाही म्हणून जो वेळ भेटतो आहे तो व्हिडिओ करून घेऊयात। तर संध्याकाळचा गावाकडचा जो वातावरण आहे तो कसा असतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडे। कारण प्रत्येकजण गावाला गेल्याच्या नंतर काय प्रत्येक गावचा वातावरण हा चांगलाच असतो प्रत्येकाच्या गावाकडे गेल्याच्या नंतर। तर आमच्याकडे जो वातावरण असतो तो मी तुम्हाला संध्याकाळचं दाखवतो आहे। आणि आता बघा आपल्याला जॉईन झाले तिकडे ऋषिकेश शेळके, शेखर जाधव आणि इकडे पुढे आहेत मोहन रेशीम। हा बघा इकडे सर्व वातावरण, हा जो सर्व भाग आहे हा सर्व पावसाळ्यामध्ये एकदम ग्रीन ग्रीन हिरवा हिरवा दिसतो। चला आता आपण चाललोय घरी। हा सर्व खाडीचा अंतर्गत बांध आहे, म्हणजे इथून गाड्या वगैरे आता नाही जात कारण हा रस्ता खूप खराब झाला आहे। आणि हे बघा हे आतमध्ये आहे ना, ही खाडी आहे आणि ही हा संपूर्ण पाणी सावित्री नदीला जाऊन मिळतो। आणि हा वावेगाव म्हणजे आपला मुस्लिम समाज, तिकडे बौद्ध समाज सर्व आपले लोक राहतात। आणि ह्या ज्या पलीकडे आहे तो आमशेत गाव। गावाकडे आल्याच्या नंतर खूप फ्रेश वाटतो इकडे। आता आलो आहे आम्ही खास हळदी आणि लग्नासाठी रॉबिनच्या। तर ही पोरं ऐकायला तयार नव्हती म्हणून खेळायला जाऊया म्हणून खेळायला आलो। ते बघा तो जो दिसतो ना समोर तो लिपणी गाव आणि हा इकडे आपला खारगाव गाव। स्पष्ट दिसत नाही आहे, बाहेर गेल्याच्या नंतर दिसेल। उद्या लग्न आहे रॉबिनचा, तर 1:30च्या दरम्यान तो लग्न आहे। मग संध्याकाळी पुन्हा मुंबईला रिटर्न जायचं आहे कारण सोमवारी परत कामावर जायचं आहे। त्याच्यामुळं उद्याचा कार्यक्रम आटपून रात्री निघणार आहोत आपण। आणि परत 10 मेला यायचं आहे, प्रेमचं लग्न आहे त्यामुळे त्याच्या परत लग्नाला यायचं आहे, तर सुट्टी नाही आहे जास्त। हे बघा पुन्हा आता भरती चढते वाटतं। हे बघा मगाशी आम्ही आलो तेव्हा हा पूर्ण खाली होता, पण आता बघा पूर्ण पाणी भरायला सुरुवात झाली। याच ठिकाणी आपला गणपती विसर्जन होतो। इकडे काय एवढं खोदून ठेवले काय माहीत, काय काम चालू आहे की काय माहीत नाही, पण खूप विचित्र असं दिसतंय। पण खूप हे बघा पूर्ण दगडी वगैरे सर्व पाण्यातच आहेत। बघा संध्याकाळचं वातावरण बघा। हा बघा हा आपला गाव खारगाव, ही शाळा दिसते समोर आणि हे आपले मित्र। बाकीचे आपले सर्व पोरं तिकडून रोडने येतात, आम्ही मधून शॉर्टकटने येतोय। येताना पण इकडूनच आलो। तर हल्दीची एक स्पेशल दुसरी व्हिडिओ असणार आहे, ती आपल्या ह्याच्यामध्ये नाही, फक्त ही आता इकडे खेळायला आलो होतो आणि गावचं वातावरण संध्याकाळचं कसं असतो तो दाखवण्यासाठी ही व्हिडिओ केले। खूप प्रसन्न वाटतं गावाला आल्याच्यानंतर, खूप म्हणजे खूप। तो मुंबईचा सर्व ते ट्रेनचा प्रवास सोडून सर्व 1-2 दिवस आपण गावाकडे आल्याच्यानंतर आपल्याला खूप बरं वाटतं। हे बघा सर्व पोरं ब्रिजवरती गेली पण। हे बघा गावाकडे आल्याच्या नंतर अशा नारळी वगैरे आपल्याला पाहायला मिळतात। हे बघा सूर्यदेव आता मावळतेकडे गेलेले आहेत आणि हे बघा इथे एक छोटंसं मैदान आहे, तिथे पण खेळतायत। आणि हे सर्व मित्रमंडळी, हे भाई लोक, हा बघा हा दृश्य बघा, ही भरती चढते ना आता आणि पाऊस चालू झाला ना का हा पूर्ण हिरवं गार होतो। तो नजारा एक बघण्यासारखाच असतो।
आणि आता ही लग्न जर नसती तर आम्ही कधीच नसतो आलो गावाला, कारण डायरेक्ट गणपतीलाच आलो असतो. रॉबिनचं आणि प्रेमचं पुढे लग्न आहे त्याच्यामुळे यावं लागलं. हे बघा, या इथे आमची खलाटी. आता ही बहुतेक ही मोजकी जी शेतं आहेत तीच करतात, बाकी सर्व ओसाड. कोण खारा पाणी लागलं आणि लोक पण आता कोण करायला नाही आहेत, जो तो आपला सर्व मुंबईच्या दिशेने धाव घेतो. त्याच्यामुळे ही बघा, ही जी शेती आहेत ना, ही बघा दाढ भाजलेली सुद्धा, काय त्याला बोलतात, दाढ. बघा दाढ सुद्धा भाजलेली आहे. बघा ही मोजकीच केलेली आहे शेतं. ही गणपती झाल्याच्या नंतर तुम्हाला तर हा सर्व दिसत असेल पूर्ण हिरवा हिरवा गार. तर बघा किती असं पण भारी वाटतंय. भाऊ आमच्या शेताचं प्रमोशन कर ना. हा बघा, हा ऋषाचा शेत तिकडे आहे. हा बघा, नाही हे दाढ भाजलेली आहे, इथे होणार. हा हे बघा, हा 1 2 आणि हा एक तिसरा शेत. हे शेत केलेले आहेत. काही ना काही दिवसांनी आम्हाला 3-4 करोड तर भेटणारच. बाबाचे पिल्लू हे महबूब भाई, गाड्याला षटकार मारलेलं. बघा किती भारी वाटतं ना नजारा. गावाला आल्याच्या नंतर आपल्याला असा कंटेंट शोधावा नाही लागत. व्हिडिओ करताना आपला काढला, मोबाईल कॅमेरा चालू केला का सर्व म्हणजे जे दाखवायचं असतं ते आपण दाखवू शकतो गावाला असं. हे बघा, इकडे ऋषिकेशच्या शेतामध्ये पाहुणे सुद्धा बसलेत. राखणदार आहे बाई, राखणदार. बघा तो आमचा सगळं डोमसुरा, आणि तो समोर दिसतोय ना ती सर्व दंडनगरी. तिकडचे कोण असतील आपले सबस्क्रायबर, व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा. हे इकडे बघा कशा हसतायत. गावाकडचे व्हिडिओ जास्त लोक बघतात सहसा, त्याच्यामुळं गावाला आल्याच्या नंतर जेवढ्या व्हिडिओ होतील तेवढ्या आपण शक्य करण्याचा प्रयत्न करू या 2 दिवसामध्ये. बघा हा जो रोड गेला आहे ना, हा एक समोर स्ट्रेट गेला आहे, तो मोहल्ल्यामध्ये गेला आहे. आणि तिथून बघा ती गाडी राईट गेली ना, लेफ्ट गेली ना ती गाडी, ती सरळ अशी हा इथून वरती लिपणीला, आणि हा असा सरळ आपल्या गावात खारगावला. ते बघा असं समोरून बघा आता कसं वाटतंय. लोक 7-7 गावामध्ये 7-7 ते 14-14 किलोमीटर. हे बघा ही सर्व शेती ही गेली आता, कारण एकदा जमिनीला खारं पाणी लागलं तर मग काय त्याची जमीन ती नापीक होते. कारण तिकडून भरतीचा पाणी येतो ना खारा, तो या शेतांमध्ये सुद्धा आला आणि मग ही जमीन सर्व झाली, बाद झाली ती आता. हा सर आपल्या इकडे वरती गाव, आणि हा मेन रोड आहे श्रीवर्धन, दिव्यागर, हरिहरेश्वरला जाण्याकरता. हा रोड मेन आहे. सहसा इथे गाड्यांची रेलचाल नसते, पण भविष्यात इकडे डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर इकडे सुद्धा खूप लोक येतील अशी आशा आहे आम्हाला. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. मी आता जस्ट येत होतो, तर अजूनपर्यंत गावातील वयस्कर लेडीज, जेंट्स म्हणजे गाडी नसल्यामुळे 7-7 14-14 किलोमीटर चालत येतात उन्हातून. खूप असं बघितलं आहे. त्या दिवशी येत होतो गाडीमध्ये त्यावेळेस. एक रस्ता आहे, हा सुद्धा इथून वरती गावात जातो. इकडे होलीवरची ती घरं आहेत ना, ती सहसा लोक इकडूनच जातात. बघा रॉबिनच्या इथे हळद आहे आणि आज त्या गाणी लागलेत, तर हळदीचा आपण स्पेशल व्हिडिओ करूच. डीजे पण आहेत ना. बघा इकडे आता खालूनचा आवाज येतोय, म्हणजे मांग करतात ना, हळदीसाठी असेल किंवा काही कार्य असेल त्यासाठी असं खालूनची मांग करतात. ही जुनी पद्धत आहे. आता हे असं वरून पूर्ण गावातून या नवऱ्याच्या घरापर्यंत येतील. इकडे ट्रॅव्हलर्स लागल्या आहेत मुंबईवरून आलेल्या. उद्याचं लग्न लागून सर्व निघतील रात्री. हे बघा आंब्याची, फणसाची सर्व झाडे आहेत. हे आंबे पण लागले छोटे छोटे. लिटी आहे का? हे लिटी आहे की लिटी नाही तर मगाशी रोशन पण काहीतरी बोलला. रायवल आंबा. आमच्याकडे तर लिटी बोलतात इथे.
तो आमचा काम ना. तीन तीन गाड्या आहेत. आमच्या गावचा मेन स्टॉप आहे खारगाव. देव भाई तुम पडलेला. हा बघा, खाली आलेला नाही. हा बघा उद्याचा लग्न आणि त्या रॉबिनचा बॅनर लागलाय. मंडळी हे फणस बघा किती लागलेत, दिसत आहेत ते. हे बघा हे आंबे तुम्हाला दिसत असतील तर बघा. आता काय कालोखात दिसत नाही एवढं, पण हे सर्व आंबे आलेले आहेत. 6:45 वाजलेत संध्याकाळचे आणि वातावरण बघा अजून थोडा उजेड आहे. बाकी सर्व घरी गेले, आम्ही चौघजणच फिरतोय. आता आपण चिचेकडून वरती जाऊया. गावात जायचे ॲक्च्युली 4 रस्ते आहेत, पण त्या रस्त्याने आपण जाऊ शकतो. ए भावा कशाला, आंबा कुठं आहे? गावाला आल्याच्या नंतर दिवस कधी जातो काही समजतच नाही. आता मी तर आलोय 2च्या नंतर, म्हणजे 2:30-3च्या दरम्यान आलो इथे गावामध्ये. आलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि जेवलो आणि तसंच बाहेर आलो. तर मग सर्व मित्र बोलले की चला खेळायला जाऊया. तर बघा ते खेळता खेळता कधी वाजले काय समजलंच नाही. आजचा दिवस तर असाच दिवस तर नाहीच भेटला मला. दुपारनंतर आलो. उद्याचा दिवस सर्व लग्नामध्ये जाणार आहे. बघूया संध्याकाळी टाईम भेटला तर दुसरी व्हिडिओ करूच. इकडे बंदराकडे कुठे जाऊ आपण. तर चला मंडळी, आता ही व्हिडिओ इथं संपवतो आहे. थोडीशीच व्हिडिओ होती, जास्त मोठी नाही काढली. फक्त गावचा आजूबाजूचा परिसर आपल्याला दाखवायचा होता, त्यानिमित्ताने ही व्हिडिओ केली. तर आता चाललो आहे घरी, फ्रेश वगैरे होऊया आणि नंतर मग रॉबिनच्या घरी जाऊयात. तिथून दुसरी व्हिडिओ आपली येईलच. तर चला मग, ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, धन्यवाद.